शिवराय। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा च्या सगळे तालुका आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने काल परवाजी नागठाणे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने एका अल्पवयीन मुलाबरोबर कृत्य केलं, एका शाळेमध्ये घडलेली घटना आणि त्या शाळेमधून कुठल्याही प्रकारची पालकांना कल्पना न देता पोलिसांनी वर्दीमध्ये पोलिसांच्या गाडीत शाळेत जाऊन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेणं आणि पोलीस स्टेशनला आणून त्याला दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवणं, का तर फक्त एक संशय कोणीतरी घेणं आणि त्या संशयावरून ती पोलिसांनीच ठरवणं की हा मुलगा गुन्हेगार आहे म्हणून आणि गुन्हेगार असल्यासारखी त्याला वागणूक देणं आणि या माध्यमातून त्याच्यावरती तशी FIR दाखल करणं आणि ती FIR दाखल करून त्याला तशा नोटीस देणं, लिगल नोटीस देणं, हे सगळं जे काही काल घडलेलं आहे त्यामुळं एका शाळेमधल्या त्या विद्यार्थ्याची मानसिक, त्याच्या पालकांची त्याची एकतर बदनामी झाली। दुसरी गोष्ट, कुठलाही गुन्हा सिद्ध नाही झालेला किंवा केलेला नाही तरीही नाहक त्याला पोलिसांनी जो काही त्रास दिला तो अत्यंत चुकीचा आणि गंभीर आहे। यामध्ये बालहक्क कायदा 2005 त्याचबरोबर पॉक्सो ॲक्ट 2012 अन्वये जे काही अल्पवयीन मुलांना म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुला-मुलींना सामाजिक सुरक्षिततेचे जे अधिकार दिलेले आहेत, इथल्या भारतीय संविधानानं संविधानिक अधिकार दिलेले आहेत, या सगळ्या अधिकारांचं हनन काल पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आम्हाला दिसून आलं। त्यामुळं आज आम्हाला त्या पालकांनी मुलाच्या पालकांनी आम्हाला अर्ज दिला की आम्हाला यामध्ये न्याय मिळावा, कारण कुठलीही चुकीची गोष्ट घडली नसताना किंवा केलेले नसताना आमच्या मुलावरती आरोप केले गेले आणि एखाद्या गुन्हेगारासारखं मुलाला आणि आम्हाला पोलिसांनी वागणूक दिलेली आहे। तर हे सगळं जे काय आहे ते अत्यंत चुकीचं, गंभीर आहे आणि याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आता आम्हाला असं वाटायला लागलंय की ज्या पोलिसांवरती इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्याच पोलिसांनी जर अशा पद्धतीचं UP बिहार सारखं कृत्य जर सातारमध्ये सुरू केलं तर मग आम्ही दाद नेमकी कोणाला मागायची। आणि म्हणून आज आम्ही या मुलावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि त्याला न्याय मिळावा। एकतर त्यानं गुन्हा केलेला नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्याला गुन्हेगार जर सिद्ध पोलीस करत असतील दबाव टाकून, तर ते इथलं सामाजिक पक्ष संघटना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही। इथं प्रत्येक भारतीयाला आणि मुलामुलींना जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्याचं जर हनन इथलं पोलीस प्रशासन, बोरगाव पोलीस स्टेशनचे तेलतुंबडे साहेब, पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी जर करत असतील तर याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि आम्ही आज SP साहेबांना भेटलोय, याबाबतचं निवेदन दिले। SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करतो। जर ती कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय बाळकृष्ण देसाई साहेब, त्याचबरोबर महासचिव गणेश भिसे साहेब, संदीप जी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। एवढं बोलतो। जय भीम।